पण ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, तुमच्या हृदयामध्ये जो राम आहे तो राम म्हणजे सर्व सुखाचा आराम आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे, ही वास्तवता आहे, ही प्रत्यक्षता आहे, ही प्रत्येकाला अनुभवता येण्यासारखं आहे. पण तो अनुभवित नाही, याचं कारण त्याबद्दलचं असणारं अज्ञान. माणसाला अगोदर हृदय म्हणजे काय कळत नाही. का हृदय म्हटल्यानंतर आम्हाला अॅनाटॉमीतलं हृदय माहिती आहे, शरीरशास्त्र ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये हृदय ज्याला आपण म्हणतो ते हृदय आम्हाला ठाऊक आहे. ते हृदय कुठे आहे? तिथे आहे, डाव्या बाजूला ते हृदय आहे. आणि स्पिरिच्युअलिझम मध्ये जे हृदय आहे ते नेमकं याच्या बरोबर विरुद्ध दिशेला आहे, म्हणजे ते इथे आहे. लक्षात घ्या, इथे जर अॅनाटॉमीचं हृदय आहे तर इथे अध्यात्मातलं हृदय आहे. कळलं की नाही? म्हणून बघा, आता तुम्ही इथे हजारो माणसं इथे जमलेली आहे. आता प्रत्येक जण प्रवचन माझं ऐकतोय, माझं निरूपण कीर्तन ऐकतोय. आता प्रत्येकाला मी विचारलं, माझं कीर्तन कोण ऐकतो असं मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही हात असा कराल, मी ऐकतो असं म्हणा. बायका म्हणतील मी ऐकते असं म्हणणार. म्हणजे प्रथम मी येणार, मग ऐकतो किंवा ऐकते येणार. कळलं की नाही? म्हणून मी येणार आणि मी म्हटल्यानंतर मी ऐकते, मी ऐकतो, इथे हात येतो आपला. असं कोणी म्हटलंय का मी ऐकतो? ते ऐकणार आहे का? तर मी ऐकतो असं काय कोणी म्हणत नाही. मी ऐकतो. तुम्हाला सिनेमा कोण पाहतो, टीव्ही कोण पाहतो? मी टीव्ही पाहतो. डोळ्याकडे सांगत नाही मी टीव्ही पाहतो. मग कर्मेंद्रिय असो, हाताने तुम्ही करा, म्हणजे कर्मेंद्रिय असो, ज्ञानेंद्रिय असो किंवा अंतरेंद्रिय म्हणजे मन चित्त बुद्धी असू दे, मनाने जरी तुम्ही केलं आणि तुम्हाला विचारलं विचार कोण करतो? मी करतो असं म्हणतो. हे जर लक्षामध्ये जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ध्यानामध्ये येईल की ज्याला आपण हृदय असं म्हणतो ते हृदय इकडे आहे, स्पिरिच्युअलिझम मधलं हृदय इथे आहे आणि अॅनाटॉमीतलं हृदय इथे आहे, हे आपण लक्षात घेतलं.